नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET एक्झाम 2025 रोज चालू होणाऱ्या पेपरमधील प्रश्न। आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1 मे 2016 मध्ये नवीन शिक्षण धोरणाच्या उत्क्रांती समितीने कोणाच्या अध्यक्षतेखाली आपला अहवाल सादर केला? पर्याय आहेत दिवंगत श्री TSR सुब्रमण्यम, डॉक्टर के कस्तुरीरंगन, रीना रे आणि श्री संजय धोत्रे। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, दिवंगत श्री TRA सुब्रमण्यम। तर स्पष्टीकरण बघूया। माजी कॅबिनेट सचिव दिवंगत श्री TR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शिक्षण धोरणाच्या उत्क्रांती समितीने मे 2016 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि त्यावर आधारित मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2016च्या मसुद्यासाठी काही माहिती तयार केलेली आहे। त्यानंतर प्रश्न बघूया दुसरा। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रम रचनेद्वारे बदलली जाईल। नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार काय आहे? पर्याय आहेत 3+4+4+5, 5+3+3+4, 4+3+3+5, 5+4+3+3। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 5+3+3+4। स्पष्टीकरण बघूया। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली अनुक्रमे 3, 8, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नवीन 5+3+3+4 अभ्यासक्रम रचनेद्वारे बदलली जाईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षक इयत्ता रिकामी जागापर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून धडे देऊ शकतील। पर्याय आहे इयत्ता 3री, इयत्ता 4थी, इयत्ता 5वी यापैकी काहीही नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, इयत्ता 5वी। त्यानंतर प्रश्न बघूया, स्पष्टीकरण बघूया। त्याचं स्पष्टीकरण आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेतून प्रादेशिक भाषेतून शिकविणे आवश्यक आहे। कोणत्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया। कोणत्या वर्षापर्यंत अध्ययनासाठी किमान पदवीपात्रता 4 वर्षाची आध्यात्मिक BEd पदवी असेल? पर्याय आहे अ 2021, ब 2025, क 2028, ड 2030। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 2030। स्पष्टीकरण बघूया उत्तराचं। 2030 पर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार अध्यापनाची किमान पदवीपात्रता 4 वर्षाची एकात्मिक BEd पदवी ही असेल। प्रश्न क्रमांक 5, जून 2017 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या मसुद्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पर्याय आहे वसुधा कामत, डॉक्टर के कस्तुरीरंगन, KJ अल्फॉन्सिस रामशंकर कुरिल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर के कस्तुरीरंगन। स्पष्टीकरण बघूया उत्तराबद्दलचं। जून 2017 मध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यासाठी समिती स्थापन करण्यात आली, ज्याने 31 मे 2019 रोजी माननीय मानव संसाधन विकास मंत्र्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019चा मसुदा सादर केला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघू। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवायचे? पर्याय आहे 25%, 30%, 40%, 50%। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 50%। स्पष्टीकरण बघूया। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण 2035 पर्यंत 50% वाढवायचे आहे। प्रश्न क्रमांक 7, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात मजबूत संशोधन संस्कृती वाढविण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढविण्यासाठी रिकामी जागा एक सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाईल। पर्याय आहेत राष्ट्रीय आयोग फाउंडेशन, उच्च आयोग शिक्षण, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन, वरीलपैकी काहीही नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन। स्पष्टीकरण बघू। NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात मजबूत संशोधन संस्कृती वाढविण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन ही सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।